बघतातच आनंदाने ठेवतो. सो आता व्हिडिओ जो आहे तो मी व्हिडिओ जो बनवला तो मुलगा आणि मुलगीच आहे प्रेग्नन्सीमधलं. तर सो आपण पुढे व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर आपण पुढे बॉय आणि गर्ल इज प्रेग्नन्सीमध्ये कसं असतं ते तुम्हाला मी सांगते. माझी फर्स्ट मुलगी होती. त्या मुलीच्या टायमाला मला खूप फिश खाल्ल्याने खूप उलट्या व्हायच्या. फिशचं थोडं तरी वास आलं की उमलससारखं व्हायचं. काय जेवायची काही इच्छा नसायची, प्लस भूक खूप लागायची खायची सुद्धा. फिश वगैरे असलं ना की मला नाही जमायचं आणि असं वास आल्याने मला म्हणजे खूपदा असे म्हणजे उमलस उलट्या वगैरे व्हायच्या. आणि मुलाच्या टायमाला सेकंडमध्ये मी खूप जाडी झाली होती. मुलीच्या टायमाला जाडी झाली होती, गाल एकदम सुजल्यासारखे होते आणि त्याच्यात एकदम गालावर पिंपल्स, चेहरा एकदम डल झाला होता. सो नंतर मला माहिती नव्हतं. एक तर माझी पहिली प्रेग्नन्सी होती तर मला समजलंच नाही की नक्की काय असेल. पण एक असं डाऊट होतं की मला मुलगा होणार आहे या मुलगी होणार आहे. हे कॉम्बिनेशन मला माहिती नव्हतं, कारण की माझी पहिली प्रेग्नन्सी होती तर मी स्वतः एक शॉकमध्ये होते. त्याच्यानंतर तर मुलगीच झाली मला पहिली. त्याच्यानंतर सेकंड टाईम मला मुलगा होता. त्याच्यानंतर सेकंड टायमाला माझ्या पोटामध्ये मुलगा होता, पण ते देवाच्या ह्याच्यानेच 7व्या महिन्यातच मिसकॅरेज झालं. पण ते जेव्हा तो होता माझ्या पोटात तेव्हा एक ग्लो होता चेहऱ्यावर माझ्या. पिंपल्स पण नव्हते, ग्लो होता चेहऱ्यावर, पातळ झाली होती आणि एकदम म्हणजे असं काही खाऊसं वाटायचं. मला असं नव्हतं की हे नको खाऊ ते नको खाऊ. आणि फिशच्या वासाने तर मला अजिबात काय फरक पडत नव्हता. सो पण मला एवढं होतं की म्हणजे बाहेरचं चटपटं जास्त खाऊसं वाटत होता. गोड सध्या मला आवडत नव्हतं एवढं. मी तरी पण ॲमेझिंग केलं होतं की मुलीच्या टायमाचं फरक आणि मुलाच्या टायमाचा फरक खूप वेगळा होता. सो मला नंतर मी मुलाच्या टायमाचं तर तुम्हाला सांगितलंच आहे की त्याला काय हे नाही होत, पातळ होणं आणि चेहऱ्यावर ग्लो येणं. समजून जावं की मुलगा असतो प्रेग्नन्सीमध्ये. कारण की ती जुनी माणसं बोलतात ना की मुलगा पोटात असलं की मुलग्याला काय सुंदरतेची एवढी काय घेणं देणं नसतं. सो मग आईच्या चेहऱ्यावर खूप लूक येतं आणि मुलगी असली पोटात की ती मुलगी आईचं निखारपणा खेचून घेते. सो त्यांना सुंदर दिसायची खूप म्हणजे आवड असते. सो मला तरी असं वाटतं की चेहरा ग्लो झाला की मुलगा असतो आणि आईचा चेहरा डल पडला की ती मुलगी असते प्रेग्नन्सीमध्ये. सो म्हणजे तिसऱ्या टायमाला पण जी मुलगी राहिली होती प्रेग्नन्सीमध्ये तर तिच्या बाबतीत पण हेच झालं होतं. मी खूप जाडी झालेली, चेहऱ्यावर एकदम पिंपल्स हे सगळं आलं होतं. सो मी एकच सांगते की मुलाची फेट आणि मुलीचं हे खूप चेंजेस असतं. म्हणजे ते बोलतात ना गोड तिखट याच्यात काही फरक नसतं. ते दोघांच्या प्रेग्नन्सीमध्ये खाऊसं वाटतं चटपटा. सो कसं असतं माहिती आहे का, एकतर आईच्या चेहऱ्यावरनं, पोटावरनं सो म्हणजे अख्ख्या शरीरावरनं मानलं जातं की हिच्या पोटामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी. आणि म्हणजे हार्टचं बोलतात की बेबीजचे हार्ट ब्रेक जे असतात 114वर म्हणजे 140वर असले तर मुलगा असतो आणि 140च्या पुढे असतील तर मुलगी असते. सो ह्याच्यामध्ये तर मला म्हणजे काय माहिती नाही मेन गोष्ट. पण माझी फिलिंग आहे, जे माझ्या तिन्ही टायमाला जे झालं आहे माझ्यासोबत ते मी माझं छोटंसं तुम्हाला शेअर केलं की माझ्यासोबत जे मुलींचं जे प्रेग्नन्सीमध्ये झालं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. सो तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडले असतील. पुन्हा माझं असं म्हणजे ऐकायचं असेल तुम्हाला की मुलींनी मी काही व्हिडिओ बनवते. इन शॉर्ट मी कधी प्रेग्नन्सीमध्ये बनवते किंवा मी माझी स्वतःची छोटेसे रील्स बनवते. सो काही गोष्टी आहेत. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे प्रेग्नन्सीचा. मला वाटलं की थोडंसं शेअर करावं म्हणून मी केलं. सो पहिला व्हिडिओ आहे माझा.
तर मी घाबरून काही बोलून ते चुकून काय बोलले असेल तर प्लीज मला माफ करा. कारण की मला पहिला व्हिडिओ असल्यामुळे मला काही समजत नव्हतं काय बोलावं काय नाही ते. तर प्लीज मला सबस्क्राईब लाईक करा. नमस्ते. भेटू आपण परत.